तर फ्रेशरचे काही क्वेश्चन विचारण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगा की MNC कंपनीमध्ये आणि स्टार्टअप कंपनीमध्ये काय डिफरन्स आहे? जर बघायला गेलं तर ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर्सनी एंट्री करणार आहे तर त्यावेळेस तुमच्यासाठी तो डिफरन्स महत्त्वाचा नसतो. तुमच्यासाठी एंट्री मिळणं महत्त्वाचे असते. हे मला पहिलं सुरुवातीला असं वाटतं. येस. सो मला वाटतं की फक्त काउंटचा डिफरन्स मला वाटतं की फ्रेशर्ससाठी महत्त्वाचा आहे, नॉट मोर दॅन दॅट. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की स्टार्टअप कंपनी फ्रेशरने का जॉईन करावी आणि जर केलीच तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस काय असतील? शिकायला मिळते. ठीक आहे. कारण मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस स्टार्टअपनी सुरुवात केली. तर स्टार्टअप कंपनीमध्ये तुम्हाला शिकायला खूप मिळेल किंवा तुम्हाला टेक्नॉलॉजी जी आहे तर तुम्हाला खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज एक्सप्लोर करायला मिळेल तुम्हाला स्टार्टअप कंपनीजमध्ये. तर येस. हे काय आहे की तुम्हाला MNC कंपनीमध्ये या गोष्टी करायला मिळत नाही. कारण MNC कंपनीमध्ये तुम्हाला छोट्या मॉडेलवरती आणि आता तर कोविडपासून बऱ्याचशा अशा स्टार्टअप कंपनीज झाल्यात की ज्या रिमोट वर्क प्रोव्हाइड करतात तुम्ही. तर तुम्हाला एंड टू एंड प्रोसेस सोबत तुम्ही काम करता. असं तुम्ही टीम लीड सोबत काम करता, त्यानंतर तुम्ही डिप्लॉयमेंटमध्ये काम करता. तर तुमचं एक्सपोजर चांगलं झालेलं असतं. तर त्यामुळे येस. तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ पण खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दी MNC कंपनीज. माझा अनुभव तो आहे. रिस्क की याच्यामध्ये येस. काय आहे की स्टार्टअप कंपनीजमध्ये रिस्क असू शकते. रिस्क म्हणजे माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की MNC कंपनी फ्रेशरने जॉईन जर केली तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस काय असू शकतात ॲज कम्पेअर टू स्टार्टअप? कंपनी जॉईन करण्याचा लर्निंग अँड ट्रेनिंग. येस. कारण MNC कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते आणि तिथे तुम्ही खूप गोष्टी शिकता. ठीक आहे. येस. तुम्हाला ज्यावेळेस स्टार्टअप कंपनी हायर करते तर स्टार्टअप कंपनी तुम्हाला डायरेक्टली एवढी ट्रेनिंग नाही देऊ शकत ॲज कम्पेअर्ड टू द MNC. पण म्हणलं की जॉब सिक्युरिटी. ठीक आहे. सो तुमची Yes. जॉबची पण खूप सिक्युरिटी इथे असते. कारण MNC कंपनीजकडे खूप सारे लोक बेंचवर बसले आहेत. पण MNC कंपनीजमध्ये काय होतं, ग्लोबली एक्सपोजर तुम्हाला मिळतं. म्हणजे कसं की हॅलो फ्रेशर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्रेशर्स गाईड. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉडकास्ट टाईपमध्ये व्हिडिओ घेणार आहोत की काही फ्रेशर्सचे क्वेश्चन्स आहेत जे पल्लवी आपल्याला क्वेश्चन विचारेल आणि त्या क्वेश्चनचं मी आन्सर करेन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ असणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओज. आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की स्टार्टअप कंपनी वर्सेस MNC कंपनी. ठीक आहे. खूप साऱ्या फ्रेशर्सचे हे क्वेश्चन आहेत. खूप साऱ्या फ्रेशर्सला हे डाऊट आहेत की आम्ही स्टार्टअप कंपनी जॉईन केली पाहिजे की MNC कंपनी जॉईन केली पाहिजे, राईट? त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? सो याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो चला तर आपण पॉडकास्टला सुरुवात करू. तर फ्रेशरचे काही क्वेश्चन विचारण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगा की MNC कंपनीमध्ये आणि स्टार्टअप कंपनीमध्ये काय डिफरन्स आहे? ओके, बरोबर. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे की ज्यावेळेस तुम्ही स्टार्टअप कंपनी किंवा MNC कंपनी कुठली जॉईन करणार आहे तर त्यापूर्वी तुम्हाला डिफरन्स माहिती असणं गरजेचं आहे की स्टार्टअप कंपनीजमध्ये आणि MNC कंपनीमध्ये काय फरक आहे. सो बेसिकली दोन्हीमध्ये डिफरन्स जर बघायला गेलं तर ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर्सनी एंट्री करणार आहे तर त्यावेळेस तुमच्यासाठी तो डिफरन्स महत्त्वाचा नसतो. तुमच्यासाठी एंट्री मिळणं महत्त्वाचे असते. हे मला पहिलं सुरुवातीला असं वाटतं. येस. सो त्याच्यानंतरचा विषय आहे की स्टार्टअप कंपनी आणि MNC कंपनीमध्ये काय डिफरन्स आहे. तुम्हाला जर एंट्री मिळत असेल स्टार्टअप किंवा MNC मध्ये तर तुम्ही जॉईन केलं पाहिजे. बरोबर आहे. Yes. सो त्याच्यानंतर आता डिफरन्स जर बघायला गेला तर फ्रेशरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कुठलाच डिफरन्स नाही आहे स्टार्टअप आणि फ्रेशर्स, Yes. स्टार्टअप आणि MNC मध्ये. जर इन डीपमध्ये जर बघायला गेलं तर खूप सारे डिफरन्सेस आपल्याला बघायला मिळतील. सो मेन डिफरन्स असा आहे, MNC कंपनी ही मल्टीनॅशनल कंपनी ज्याला म्हणतो आपण की त्याचे ब्रांचेस जे की बाहेरच्या देशामध्ये असतील तर ती डायरेक्टली MNC कंपनी म्हणून ओळखली जाते. एकापेक्षा जास्त देशात असतील तर. आणि स्टार्टअप कंपनी काय असते, स्टार्टअप नवीन प्रोजेक्ट्सनी सुरुवात होते. स्टार्टअप मे बी 10 लोकांची पण सुरुवात असू शकते ते 100, 200, 300 लोकांपर्यंत किंवा आपण 500 लोकांपर्यंतही तिला स्टार्टअप म्हणू शकतो. सो मला वाटतं की फक्त काउंटचा डिफरन्स मला वाटतं की फ्रेशर्ससाठी महत्त्वाचा आहे, नॉट मोर दॅन दॅट. येस. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की स्टार्टअप कंपनी फ्रेशरने का जॉईन करावी आणि जर केलीच तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस काय असतील? बरोबर आहे की फ्रेशर्सने जॉईन करताना स्टार्टअप कंपनीज का जॉईन करावी, त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत. बरोबर आहे. चांगला क्वेश्चन आहे. सो ज्यावेळेस फ्रेशर एखादा जॉईन करतो कुठली कंपनी येस. तर त्याचं काय असतं, स्टार्टअप कंपनीमध्ये काय असतं माहिती आहे का की तुम्हाला टेक्नॉलॉजी वाईज किंवा तुम्हाला एंड टू एंड प्रोसेस शिकायला मिळते. ठीक आहे. कारण मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस स्टार्टअपनी सुरुवात केली तर स्टार्टअप कंपनीमध्ये तुम्हाला शिकायला खूप मिळेल किंवा तुम्हाला टेक्नॉलॉजी जी आहे तर तुम्हाला खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज एक्सप्लोर करायला मिळेल तुम्हाला स्टार्टअप कंपनीजमध्ये. तर येस. हे काय आहे की तुम्हाला MNC कंपनीमध्ये या गोष्टी करायला मिळत नाही. कारण MNC कंपनीमध्ये तुम्हाला छोट्या मॉडेलवरती काम करायला लागतात. सो येस. त्यामुळे तुम्हाला काय आहे की असे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळणार नाही.
सो एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मी स्वतः ज्यावेळेस सुरुवात केली मी फ्रेशर्स असताना की स्टार्टअप कंपनीपासून, तर स्टार्टअप कंपनीमध्ये मला डिप्लॉयमेंटपासून मी स्वतःच माझा कोड करायचो ॲज अ डेव्हलपर, आणि टेस्टिंग किंवा या गोष्टी तर टेस्टरकडून व्हायच्या किंवा कोड रिव्ह्यू व्हायचा लीड करून. पण बऱ्यापैकी जे डिप्लॉयमेंट प्रोसेस असते, स्वतःचा कोड स्वतःच डिप्लॉयमेंट करणे, म्हणजे डिप्लॉयमेंट प्रोसेस ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते येस. ॲक्च्युली. सो या गोष्टी एंड टू एंड प्रोसेस आम्हाला समजली. त्यानंतर प्रोजेक्टचे जे काही मॉडेल्स असतील, त्यानंतर आम्ही टेस्टरसोबत काम केलं, आम्ही UI डेव्हलपरसोबत काम केलं, आम्ही टीम लीडसोबत काम केलं. तर याचा खूप मोठा एक्सपिरियन्स तुम्हाला फ्रेशर्स कंपनीमध्ये येत असतो आणि तुम्हाला सगळ्या प्रोसेस शिकायला तिथे मिळतात. दुसरा असा ॲडव्हान्टेज मला म्हणता येईल की स्टार्टअप कंपनीमध्ये की तुम्हाला वर्क कल्चर जे असतं स्टार्टअप कंपनीचं, ते खूप चांगलं वर्क कल्चर असतं. येस. म्हणजे काय की बऱ्यापैकी स्टार्टअप कंपनीज रिमोट वर्क तुम्हाला देतात किंवा फ्लेक्झिबल वर्क असतं तुमचं. म्हणजे जर तुम्हाला जेवढे काही आरले काम करायचं तेवढे आर्स तुम्ही कधीही भरू शकता. असे मी बऱ्याचशा स्टार्टअप कंपनीज बघितल्यात की ज्या स्टार्टअप कंपनीमध्ये जे तुमचं फ्लेक्झिबल वर्क असतं तर ते खूप चांगल्या पद्धतीने ते हँडल करतात. आणि आता तर कोविडपासून बऱ्याचशा अशा स्टार्टअप कंपनीज झाल्यात की ज्या रिमोट वर्क प्रोव्हाइड करतात तुम्हाला. येस. सो त्यामुळे काय झालंय की हे एक ॲडव्हान्टेज आपल्याला म्हणता येईल की फ्रेशर्सला की स्मॉल स्केल किंवा स्टार्टअप कंपनी जॉईन करण्याचा. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला इझिली जॉब लागतो. जसं की तुम्ही MNC कंपनीमध्ये जर गेला तर त्यांची खूप हायरिंग मोठी प्रोसेस असते. येस. सो सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागतं. पण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, स्टार्टअपमध्ये जर स्टार्टअपला हायरिंग करायची असेल तर त्यांची क्विक प्रोसेस असते. जर येस. एखादं घ्यायचं असेल, कारण काय असतं की अर्जंट प्रोजेक्ट्स आलेले असतात आणि त्यांची डेडलाईन असते, तर त्यामुळे त्यांना काय आहे की लवकरात लवकर फ्रेशर्स घेऊन लवकरात लवकर त्यांना प्रोजेक्ट स्टार्ट करायचा असतो. म्हणून की तुम्हाला ज्यावेळेस हायरिंग तुमची खूप लवकर होते स्टार्टअप Yes. कंपनीमध्ये ॲज कम्पेअर टू दी MNC कंपनीज. सो तो पण एक ॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो की फ्रेशर्सला स्टार्टअप कंपनी जॉईन करण्याचा तो खूप मोठा ॲडव्हान्टेज असणार आहे. सो अजून एक फ्रेशर्ससाठी स्टार्टअप कंपनी जॉईन करण्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की फास्ट करिअर ग्रोथ. तुमची जी करिअरची ग्रोथ असते ती खूप फास्ट होते ॲज कम्पेअर टू MNC कंपनी. येस. काय असतं माहिती आहे का, जसं मी सांगितलं की मी स्वतः एक स्टार्टअप कंपनीमध्ये सुरुवात केली, तर तुम्हाला एंड टू एंड प्रोसेससोबत तुम्ही काम करत असता. तुम्ही टीम लीडसोबत काम करता, त्यानंतर तुम्ही डिप्लॉयमेंटमध्ये काम करता, तर तुमचं एक्सपोजर चांगलं झालेलं असतं. तर त्यामुळे Yes. तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ पण खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू दी MNC कंपनीज. माझा अनुभव तो आहे. सो जेव्हा आपण स्टार्टअप कंपनीच्या चॅलेंजेसची गोष्ट करतो, फ्रेशरसाठी काय काय चॅलेंजेस स्टार्टअप कंपनीमध्ये असू शकतात. सो पहिलं चॅलेंज असं असणार आहे की अनसर्टनली रिस्क, की याच्यामध्ये Yes. काय आहे की स्टार्टअप कंपनीजमध्ये रिस्क असू शकते. रिस्क म्हणजे काय की अचानक जर एखादा प्रोजेक्ट गेला, कारण स्टार्टअप कंपनीचे कसे असतात, प्रोजेक्ट खूप वॉस्ट प्रोजेक्ट नसतात. जसं की Yes. MNC कंपनीमध्ये खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात. येस. त्यांचं जे ड्युरेशन असतं लॉंग ड्युरेशन असतं, 2-2, 3-3 वर्षाचे प्रोजेक्ट्स असतात. तर इथे ही एक तुम्हाला रिस्क असणार आहे की अनसर्टनली काही गोष्टी घडू शकतात. मे बी जर एखादा प्रोजेक्ट गेला, आता जर एखादी स्टार्टअप कंपनी 100 लोकांची कंपनी असेल आणि येस. एकाच प्रोजेक्टवरती जर 50 लोक जर काम करत असतील आणि अनफॉर्च्युनेटली जर ते प्रोजेक्ट गेला किंवा त्यांचं जर कॉन्ट्रॅक्ट संपलं, तर मे बी तुमच्याकडे ती रिस्क असू शकते. कारण का की स्टार्टअप कंपनी एवढे एम्प्लॉईज होल्ड नाही करू शकणार बेंचवर, बरोबर आहे. बरोबर. सो ती एक खूप मोठी रिस्क असणार आहे, अनसर्टन रिस्क ज्याला म्हणतो आपण, ती एक असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं चॅलेंज असं की हाय प्रेशर. आता स्टार्टअप कंपनी म्हणलं की तुमच्यावरती प्रेशर असणार आहे. मी जसं सांगितलं की ज्यावेळेस स्टार्टअपपासून सुरुवात केली तर त्यावेळेस खूप प्रेशर जास्त असायचं, कारण Yes. आपणच डेव्हलपमेंट करायचं, त्यानंतर कोड रिव्ह्यू करून घ्यायचा, त्यानंतर टेस्टिंगला पाठवायचा, डिप्लॉयमेंट करायचा, या सगळ्या एंड टू एंड प्रोसेसमध्ये तुम्ही असता. आणि स्टार्टअप कंपनी काय करते, होईल तेवढे कमी रिसोर्सेसमध्ये काम करायचं बघते, कारण स्टार्टअप Yes. म्हणजे ती कंपनीची सुरुवात झालेली असते आणि ती कंपनी एक्स्ट्रा रिसोर्सेस नाही ठेवू शकत आहे. जे काही रिसोर्सेस कामाला लागणार आहेत तेवढेच रिसोर्सेस त्या कंपनीकडे असणार आहेत, बरोबर आहे. बरोबर. म्हणून काय आहे की प्रेशर तुमच्यावरती जास्त असणार आहे आणि त्या प्रेशरमुळेच जे काही ॲडव्हान्टेज मी सांगितलं तुम्हाला की तुमची करिअर ग्रोथ होईल, बरोबर आहे, येस. त्यानंतर तुम्हाला एक्सपोजर मिळेल, हे जे Yes. ॲडव्हान्टेज आहे, तर याचं एक चॅलेंज पण आहे की तुमच्यावरती प्रेशर असतं. प्रेशर असल्यामुळे काय होतं की तुम्ही करिअर ग्रोथ पण होते, म्हणजे तुम्हाला एंड टू एंड प्रोसेस शिकायला मिळते, म्हणून तुमची करिअर ग्रोथ पण त्याच्यामुळे होत असते. येस. ठीक आहे. बरोबर. सो हे पण एक चॅलेंज तुमच्यापाशी असणार आहे की तुमच्याकडे प्रेशर तुमच्यावरती खूप जास्त असणार आहे. येस. सो मला मेनली हे दोनच असे काही चॅलेंजेस वाटतात की जे फ्रेशरसाठी चॅलेंजेस असणार आहेत जर तुम्ही स्टार्टअप कंपनीमध्ये जर सुरुवात केली तर. बरोबर. येस, हे चॅलेंजेस मला वाटतात.
हा, तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की MNC कंपनी फ्रेशरने जॉईन जर केली तर त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस आणि चॅलेंजेस काय असू शकतात ॲज कम्पेअर टू स्टार्टअप कंपनी? बरोबर आहे, गुड क्वेश्चन. सो जसं मी फ्रेशर्सचे सांगितले तसे त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आपण बघू, त्यानंतर याच्यामध्ये चॅलेंजेस काय येतील ते बघू. येस. काय ॲडव्हान्टेज आहे MNC कंपनी जॉईन करण्याचा? लर्निंग अँड ट्रेनिंग. येस. कारण MNC कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते आणि तिथे तुम्ही खूप गोष्टी शिकता. ठीक आहे. येस. तुम्हाला ज्यावेळेस स्टार्टअप कंपनी हायर करते तर स्टार्टअप कंपनी तुम्हाला डायरेक्टली एवढी ट्रेनिंग नाही देऊ शकत ॲज कम्पेअर टू द MNC कंपनी. MNC कंपनी खूप तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकते, 6 महिने 1 वर्षाचा बफर टाइम त्यांच्याकडे असतो. सो तुम्ही त्याच्यामध्ये लर्न करू शकता आणि ट्रेनिंग त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर हे Yes. खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे फ्रेशरसाठी, की तुम्ही जर MNC कंपनी जॉईन केली तर तुम्हाला लर्न पण करता येईल आणि ट्रेनिंग पण तिथे तुम्हाला घेता येणार आहे. ठीक आहे. सो सेकंड Yes. ॲडव्हान्टेज असणार आहे तुमचं जे काही स्टेबिलिटी असणार आहे. बरोबर आहे, जे आपण रिस्क म्हणलो जे स्टार्टअप कंपनीजमध्ये, तर इथे ते काय आहे की तुमची स्टॅबिलिटी आहे इथे. बरोबर आहे. कारण काय आहे की MNC कंपनीजमध्ये बऱ्यापैकी जॉब स्टेबल आहेत. तर तुम्ही बघितलं तर जे काही फ्रेशर्स असतील, जे काही एक्सपिरियन्स लोक असतील, तर बऱ्यापैकी स्टेबिलिटीसाठी MNC कंपनीज बघतात. राईट. बरोबर. फ्रेशर काय होतं स्टार्टअप कंपनीजमध्ये, तुम्ही जर एक्सपिरियन्सनी गेलात किंवा फ्रेशर्सनी गेलात तर जसं रिस्क सांगितली मी, तर त्या रिस्कचं काय आहे की MNC कंपनीजमध्ये एवढी रिस्क नसते जेवढी तुमची स्टार्टअप कंपनीजमध्ये असते. बरोबर. त्यामुळे काय आहे की इथं नो रिस्क असते आणि तुमची स्टॅबिलिटी इथे चांगली होऊ शकते MNC कंपनीजमध्ये. ठीक बरोबर. आहे. आपण म्हणलं की जॉब सिक्युरिटी. ठीक आहे. सो तुमची Yes. जॉबची पण खूप सिक्युरिटी इथे असते, कारण MNC कंपनीजकडे खूप सारे लोक बेंचवर बसलेले असतात. राईट. स्टार्टअप कंपनी बरोबर. तुम्हाला सांगितलं की मी बेंचवरती होल्ड नाही करू शकणार आहे. सो फ्रेशर्सनी जॉईन करताना किंवा एक्सपिरियन्सनी जॉईन करताना ती एक थोडी रिस्क आहे. तो एक ॲडव्हान्टेज आहे MNC कंपनीज का, तर तुमची जॉब सिक्युरिटी चांगली असते आणि तुमच्या बरोबर. जॉबला सिक्युरिटी असते. स्टेबिलिटी मी सांगितलं आणि जॉब सिक्युरिटी हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. येस. MNC कंपनी जॉईन करताना हे ॲडव्हान्टेजेस आपण नक्की बघितले पाहिजे. ठीक आहे. येस. त्यानंतर असतं तुमचं ग्लोबल एक्सपोजर. आता ग्लोबल एक्सपोजर म्हणजे काय की आपण जसं सांगितलं स्टार्टअप कंपनीजमध्ये तुम्हाला खूप सारे एक्सपोजर मिळेल किंवा खूप साऱ्या टेक्नॉलॉजीवर काम करायला Yes. मिळेल. पण MNC कंपनीजमध्ये काय होतं, ग्लोबली एक्सपोजर तुम्हाला मिळतं. म्हणजे कसं की यांचे जे क्लायंट्स असतात मोस्टली बाहेरचे क्लायंट्स असतात. राईट. येस. बाहेर देशातले क्लायंट्स असतात. तर तुम्हाला ग्लोबली तिथली सगळी माहिती होते आणि ग्लोबली मे बी तुम्हाला काय होईल, क्लायंट सोबत इंटरॅक्शन जास्त वाढेल, क्लायंट सोबत इंटरॅक्शन करायला इथे मिळेल. येस. मे बी तुम्ही जे काही बाहेरचे लोक असतील, बाहेरचे क्लायंट असतील, त्यांच्यासोबत काम करायचा तुम्हाला चान्स मिळेल. म्हणून तुम्ही ग्लोबली काय होता, एक्सपोजर तुम्हाला खूप मिळतं ॲज कम्पेअर टू दी स्टार्टअप कंपनी. हे पण एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आपल्याला MNC कंपनीचं म्हणता येईल. बरोबर. तुम्ही जसं क्वेश्चन विचारला की चॅलेंजेस काय असतील. येस. बरोबर बरोबर आहे. सो फ्रेशरसाठी सगळ्यात मोठा चॅलेंज तुमच्यासाठी असणार आहे की तुमची जी करिअर ग्रोथ असणार आहे ती स्लो करिअर ग्रोथ असणार आहे. येस. बरोबर आहे. कारण तुम्हाला काय होणार आहे की करिअर ग्रोथ स्लो असली म्हणजे काय की तुम्हाला ज्यावेळेस आता बऱ्यापैकी MNC कंपनीज काय बॉन्ड करून घेतात, स्टार्टअप कंपनीज एवढा बॉन्ड नसतो कंपनी. येस. बरोबर आहे. मग बॉन्ड म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की इथे काय होतं की तुमचं इन्क्रीमेंट पाहिजे तसं इन्क्रीमेंट होणार नाही MNC कंपनीजमध्ये ॲज कम्पेअर टू स्टार्टअप. सो त्यामुळे काय की तुमची करिअरची ग्रोथ असते ती स्लो होऊन जाते MNC कंपनीजमध्ये. ठीक येस. आहे. बरोबर. जर ज्यांनी कोणी स्टार्टअप कंपनीज केली, जॉईन केली, आता तुम्ही बघा माझ्याकडे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. येस. मी तर स्वतः एक्झाम्पल आहेच, पण खूप सारे असे एक्झाम्पल माझ्याकडे आहेत की जे माझ्या मित्रांनी स्टार्टअप कंपनीपासून सुरुवात केली तर त्यांची आज करिअर ग्रोथ खूप चांगली आहे. ज्या लोकांनी MNC कंपनी जॉईन केली, ठीक आहे, सो त्यांनी काय आहे की स्टेबिलिटी काय होतं की तिथं त्यांची मेंटॅलिटी काय असते, स्टेबल असतात ते, जसं मी तुम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगितले. सो Yes. त्याच्यामुळे काय आहे की ते रिस्क घ्यायला तयार नाहीत, बाहेर निघायला तयार नाहीत, म्हणून त्यांचं खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि जसं म्हणलं तुम्हाला मी करिअर ग्रोथ, राईट, करिअर ग्रोथवरती याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. म्हणून जर तुम्ही MNC कंपनी जॉईन करत असाल तर हे एक चॅलेंज तुमच्यापुढे खूप मोठं चॅलेंज असणार आहे. येस. बरोबर आहे. राईट. त्यानंतरचं चॅलेंज तुमच्याकडे असणार आहे ज्यावेळेस MNC कंपनीज तुम्ही जॉईन करता. जसं मला वाटतं की तुम्ही ज्यावेळेस कंपनी जॉईन करताना तुम्ही ज्यावेळेस टास्कवरती, लिमिटेड टास्कवरती तुम्ही काम केलेलं असतं MNC येस. कंपनी, बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं एक्सपोजर मिळत नाहीये किंवा लिमिटेड टेक्नॉलॉजी, लिमिटेड टास्कवरती व्हरायटी ऑफ टेक्नॉलॉजीज, व्हरायटी ऑफ टास्क तुमच्याकडे नसतात. चॅलेंजेस पाहिजे तसे तुमच्याकडे नसतात. जसं की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर ते इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, तुम्ही काम करताना काय काय तुम्हाला चॅलेंजेस आले. येस. Right? बरोबर तर आहे. तुम्ही ज्यावेळेस MNC कंपनीजमध्ये असता तर तेवढे चॅलेंजेस तुमच्याकडे नसतात सांगण्यासारखे. आणि जसं तुम्ही स्टार्टअप सोबत जर गेलात तर खूप सारे तुम्हाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, पावला पावलावर तुम्हाला चॅलेंजेस बघायला मिळतील. येस. Right? बरोबर आहे. MNC कंपनीकडे खूप सारे रिसोर्सेस असतात, बरोबर. त्यामुळे पण हे असं होऊ शकतं का? येस, बरोबर. खूप सारे रिसोर्सेस असतात, म्हणून काय होतं की त्यांच्यावरती प्रेशर नसतं.
येस, आहे? बरोबर. मग त्यांना व्हरायटी ऑफ टास्क मध्ये काम करायला मिळत नाही, राईट? त्यांचं Yes. स्पेशलायझेशन त्या गोष्टीमध्ये होत नाही. एकच गोष्टीमध्ये होतं, त्यांना एक्सप्लोअर करायला मिळत नाही असं म्हणता येईल आपल्याला येस, खूप साऱ्या बरोबर. गोष्टी. सो ते एक तुमच्याकडे खूप मोठं चॅलेंज असणार आहे. ठीक आहे, त्याच्याकडे चॅलेंज असं असणार आहे की तुम्ही ज्यावेळेस MNC कंपनीज जॉईन करता, राईट, तर त्यावेळेस MNC कंपनीजचा बऱ्यापैकी नोटीस पिरियड हा 3 महिन्याचा असतो. येस, बरोबर बरोबर. आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी कंपनी स्विच करायला जाणार आहे, येस. राईट, तर स्विच करायला जाताना तुम्हाला 3 मंथ्स नोटीस पिरियडनी खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला लागतात. बऱ्यापैकी आता कंपनीज काय करतात, इमिडिएट जॉईनर त्यांना पाहिजे असतात, राईट? येस, मग बरोबर. त्यावेळेस तुमच्यासाठी हे पण एक चॅलेंज आहे की तुम्ही MNC कंपनी जॉईन करताय, तुमचा नोटीस पिरियड हा पण मला वाटतं की आजकाल खूप मोठा चॅलेंज बनलेला आहे. हो, की येस, ज्यावेळेस बरोबर. फ्रेशर्सला ज्यावेळेस स्विच करायचंय 2 वर्ष एक्सपिरियन्स झाल्याच्या नंतर, 3 वर्ष एक्सपिरियन्स झाल्याच्या नंतर, तर त्यावेळेस हा खूप मोठा चॅलेंज तुमच्या पुढे बनून राहतो, राईट? आणि अजून एक Yes. मला एक चॅलेंज असा वाटतो की तुमचं बॉन्ड, आता बऱ्यापैकी MNC कंपनीमध्ये 2 वर्षाचे बॉन्ड आहेत आणि तुमची करिअर ग्रोथ का होत नाही, कारण तुम्हाला सॅलरी पॅकेजेस जे असतात, येस. मला असं वाटतं की MNC कंपनीचे काही सॅलरी पॅकेजेस ठरलेले असतात, येस, बरोबर. बरोबर आहे. पण जर तुम्ही स्टार्टअप सोबत गेलात तर माईट बी तुम्हाला सुरुवातीला कमी मिळेल, पण एका वर्षामध्ये तुमची 100% पण हाईक होऊ शकते, बरोबर आहे, Yes, बेस्ड ऑन बरोबर. युअर परफॉर्मन्स. पण जर तुम्ही MNC कंपनीजमध्ये गेलात, जरी तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तर कंपनीज तेवढं पॅकेज तुम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकणार आहे. जी काही स्टँडर्ड त्यांची हाईक ठरली असेल त्यानुसारच तुम्हाला सॅलरी मिळेल किंवा हाईक मिळेल. आणि त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुमचा बॉन्ड असतो, बॉन्ड पण हा एक खूप मोठा चॅलेंज आहे MNC कंपनीजमध्ये. सो मला वाटतं की हे सगळे चॅलेंजेस MNC कंपनीजमध्ये आहेत. येस, बरोबर आहे. हा, तर माझा आजचा लास्ट क्वेश्चन असा आहे की विच इज बेटर फॉर फ्रेशर्स? ओके, सो जसं तुम्ही विचारलं विच इज बेटर फॉर फ्रेशर्स, आता या Yes. गोष्टी सगळ्या डिपेंड आहेत तर तुमच्या इंटरेस्टवरती. मी तुम्हाला फ्रेशर्ससाठी स्टार्टअप कंपनीचे आणि MNC कंपनीचे दोन्हीचे मी तुम्हाला ॲडव्हान्टेज आणि चॅलेंजेस सांगितले काय असतात. येस, बरोबर. सो या गोष्टी तुम्ही फ्रेशर्सनी सिलेक्ट केल्या पाहिजेत त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार, बरोबर आहे. येस, पण बरोबर. मी एक वन लाईनर जर सांगायचं झालं तर जर तुम्ही स्टार्टअप सोबत कधी जाऊ शकता, कुठला कॅन्डिडेटने स्टार्टअप सोबत गेलं पाहिजे की ज्यांना काय आहे की जास्त रोल, ज्यांना रिस्क घ्यायची आहे किंवा Yes, ज्यांना बरोबर. खूप सारे रोल एक्सप्लोर करायचे आहेत, खूप Yes. साऱ्या टेक्नॉलॉजीज, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, तर त्यांनी स्टार्टअप सोबत गेलं पाहिजे. ठीक आहे. सो Yes. त्याच्यानंतर तुमचा जो करिअर ग्रोथ आहे, तर ती करिअर ग्रोथ पण खूप चांगली जर करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही स्टार्टअप सोबत गेलं पाहिजे. आता MNC कंपनी सोबत कोणी गेलं पाहिजे की MNC कंपनीजमध्ये काय होतं, बऱ्यापैकी तुम्हाला वेल ट्रेनिंग दिली जाते, तुम्हाला लर्निंग तुम्हाला चांगली प्रॉपर तिथे मिळते. त्यानंतर तुमचं वेल स्ट्रक्चर किंवा वेल प्रोफेशनल तुम्ही तिथे बनता येस, MNC बरोबर. कंपनीजमध्ये. त्याच्यानंतर तुमचं जे काही करिअर ग्रोथ किंवा करिअर पाथ जो असतो, तो तुम्ही 2-3 वर्षानंतर तुम्ही तुमचा पाथ तिथे सेट करू शकता. पण Yes, बरोबर. फ्रेशरनी जर स्टार्टअप जॉईन केली तर स्टार्टअपमध्ये सुरुवातीपासून त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर असतात की मला काय करायचं आणि काय नाही करायचं, बरोबर आहे. येस. सो मी हे सांगेल की जर फ्रेशर्सनी जॉईन करायचं असेल, जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते, येस. बरोबर आहे, जर तुम्हाला MNC मध्ये मिळाली तर MNC मध्ये घ्या. तुम्हाला जर स्टार्टअप मध्ये मिळाली तर स्टार्टअप मध्ये घ्या. फ्रेशर्ससाठी एंट्री महत्वाची आहे, पॅकेज महत्वाचं नाही. करिअर ग्रोथ या सगळ्या गोष्टी तर खूप मॅटर करतात. बट आज आपल्याला माहिती मार्केटमध्ये फ्रेशर्ससाठी खूप जॉब वॅकन्सी कमी आहे. त्यामुळे फ्रेशर्सनी माझा सल्ला असा असणार आहे की जी काही कुठली कंपनी मिळेल, स्टार्टअप मिळेल, MNC कंपनीज मिळेल, तर त्यांनी गेलं पाहिजे. सगळ्यांनाच MNC कंपनी मिळेल असं नाही, तर त्यामुळे स्टार्टअप सोबत गेलात तरी तुमची खूप करिअर ग्रोथ आहे. बऱ्यापैकी लोकांचं असं मत आहे, फ्रेशर्सचा खूप असा मोठा भ्रम आहे येस, की बरोबर. की मी स्टार्टअप मध्ये आहे आणि माझा मित्र MNC कंपनीमध्ये आहे. हा, MNC म्हणलं की लोकांना वाटतं की कंपनी इंटरनॅशनल कंपनी आहे. स्टार्टअप म्हणल्याच्या नंतर म्हणजे ती आहे की नाहीये, बरोबर आहे, बरोबर, त्याच्यावर ट्रस्ट बसत नाहीये बरोबर, लोकांचा. करेक्ट. की ह्याच गोष्टी असतात. स्टार्टअप जी सुरुवात असते, स्टार्टअपला आपण 4 लोकांची जरी कंपनी असेल तरी तिला स्टार्टअप म्हणू शकतो. स्टार्टअपची Yes. व्याख्या जर बघितली आपण, जर डेफिनेशन बघितली, स्टार्टअपची डेफिनेशन 2 किंवा 4 लोकांनी जरी सुरू केलं तर वी कॅन से दॅट इज अ स्टार्टअप. येस, बरोबर. बरोबर आहे. 500 लोकांपर्यंत आपण म्हणू शकतो दिस इज अ स्टार्टअप कंपनी. येस. सो म्हणून काय आहे की स्टार्टअप कंपनी जॉईन करताना असं काहीच प्रॉब्लेम नाही की फ्रेशर्सनी कुठलीही कंपनी असेल तरी जॉईन केली पाहिजे, जे त्यांच्या माइंडमध्ये चाललेलं असतं की MNC कंपनी ड्रीम कंपनी. फ्युचरमध्ये तुम्हाला ड्रीम कंपनी मिळणारच आहे, पण तुम्हाला जर स्टार्टअप मधून जर सुरुवात होत असेल तर तुम्ही नक्कीच ती सुरुवात केली पाहिजे. येस, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या मते आज एंट्री करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. बरोबर. फ्रेशर्ससाठी खूप MNC गरजेचं आहे. असेल किंवा स्टार्टअप असेल. बरोबर, एक्झॅक्टली.
सो माझं शेवटी एकच म्हणणं असणार आहे फ्रेशरसाठी की तुम्ही कुठलीही अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. मग ती स्टार्टअप असेल किंवा एमएनसी कंपनी असेल, पॅकेज किती असेल हे मॅटर नाही करत आहे. येस, सुरुवात करा, 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या, एक्सपोजर घ्या, त्यानंतर तुम्ही पॅकेजसाठी डिमांड करू शकता की मला एवढं पॅकेज पाहिजे. पण सुरुवातीला या गोष्टीची डिमांड तुम्ही जरी नाही केली, तुम्ही कुठेही जॉब मिळाला तरी तुम्ही सुरुवात करिअरची केली पाहिजे. येस. थँक्यू सर, एवढी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर केल्याबद्दल. यामधून फ्रेशरला आणखीन काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि त्यांचे काही क्वेश्चन असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. येस, फ्रेशर्सला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर ते फ्रेशर्सचे क्वेश्चन्स घेऊन आपण पॉडकास्ट करूया. थँक्यू सो मच गाईज.